सो कोणाकडे नागिन असेल तर आम्हाला घरी आणून द्या. आणि नागिनीच्या डोक्यावरचा मणी असतो ना, जादू का मणी, तो. सो हे हाय एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर आम्ही भर पावसात निघालो आहे धनकवडीला जाण्यासाठी, कारण की मला खूप दिवसापासून इच्छा होती की पावसात भिजायचंय. आणि मी हेअर वॉश आता केलाय. हेअर वॉश करायचा होता म्हणून मी सकाळपासून भरपूर अशी कामं केली घरातली. आणि आता 3:30-4 वाजता मी हेअर वॉश करून आंघोळ वगैरे केली. आता ओल्ले केस आहेत तसेच चाललोय आम्ही. आता बघूयात, पाऊस तर लागतोय, छत्री रेनकोट सगळं काही घेतलंय, पण बघू पावसात भिजण्याची पण मजाच वेगळी आहे. पहिल्या पावसात भिजायचं होतं पण जाऊ दे म्हटलं. आता बघूयात काय काय होतंय ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. बोला ना. त्यांना तोंड आलं ते दाखवत होते ते. तर काय म्हणायचं, हा आमच्या इथं इतका पाऊस होता इतका, आणि आम्ही इथं पिंपरीत आलोय आणि पिंपरीत काहीच पाऊस नाहीये. आणि आम्हाला दोघांना पण खूप जास्त आनंद झालाय की आम्ही घेतलेला डिसिजन बरोबर होता. सो चला मग, पेट्रोल वगैरे टाकले, तिथली काही क्लिप घेऊ शकले नाही. आता बघू तिथं पोहोचल्यानंतर दाखवेल, किंवा रस्त्यात काय घडलं तर ते सुद्धा दाखवेल. सो स्टे कनेक्टेड. आत्ताच आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता घरी निघालोय. खूप छान दर्शन झालं. कसं झालं दर्शन? आमचे साहेब छत्री अडकवण्यात बिझी आहेत. मस्त झाले. अहो तिकडून क्लायमेट काळगळ येते, इकडून छान येते. पुढे गेल्यावर आम्ही बोलतो. वाव, नवरा नवरी आले तिथं दर्शन करायला. चला. हा ना, काय नाही. माझ्या नवऱ्याचा असा क्वेश्चन आहे की आम्ही नागिन पाळणार आहे आणि नागिनीच्या डोक्यावरचा मणी असतो ना, जादू का मणी, तो घेणार आहे. सो कोणाकडे नागिन असेल तर आम्हाला घरी आणून द्या. आम्ही दोघं पाळणार आहे ती नागिन. एक नागिन आहे की. शपथ, म्हणजे मला तुम्ही नागिन म्हणता? मग खूप मोठी माझ्यासोबत नाइंसाफी आहे. मी नागिन नाहीये, तुम्ही नाग आहे, तुम्ही ढसता मला. त्याने चाव सांगता येत नाही. So चला, आता आम्ही जातो पुढे. प्रवास आमचा कंटिन्यू करतो. अजून आम्हाला 1 ते 1.5 तास तरी घरी जायला लागू शकतात. सो चला मग, तुम्हाला घरी गेल्यानंतर जे काय आहे ते शेअर करते. तर आम्ही ना आत्ताच घरी वगैरे आलो. आत्ता म्हणजे खूप वेळ झाला घरी येऊ. आणि आता चहा वगैरे पिला आम्ही, बसलो म्हणजे चहा वगैरे पिऊन. आणि त्यानंतर मी येतानाच आंबे उद्याच्या पूजेसाठी आणलेत. आणि मला हे 50 रुपये फक्त किलो भेटलेत. मस्त आंबा आहे, बस झाले. एवढे एवढे छान वाटतात वडाच्या झाडाला. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये धागा, विड्याची पानं, ते काय असतं अजून, काय काय असतं ना, आणखीन हे, हां, हे सगळं आणलं. बाकी आता
उद्या मला कुठली साडी घालायची आहे हे सुद्धा मला डिसाईड करायचं आहे. आणखीन अजून मी डिसाईड नाही केलेलं आहे. म्हणजे ह्यांनी मला साडी घेतली वटपौर्णिमेला, पण मला आहे ना ते ह्या सगळ्या घाई गडबडीमध्ये शूटच्या ह्याच्या त्याच्या सगळ्या काही ह्याच्यामध्ये ना लक्षातच राहिलं नाही की ना त्याच्यावरचा ब्लाऊज स्टिच करायचं आहे ते. मग मी म्हटलं की जाऊ दे यार, कुठली तरी वेगळी वेअर करता येईल. माझ्या डोक्यात असं आहे की तुम्ही बघितलं असेल माझ्या म्हणजे लाडूचं म्हणजे बारसं होतं पुतण्याचं, तर त्याच्या बारशाला मी ती साडी घातलेली, तीच माझ्या डोक्यात आहे, तीच घालावी परत एकदा. पण असं पण होतं की त्याच साडीवरती भरपूर फोटो होतील, त्यामुळे बघू आता कुठली. अजून 2-3 आहेत नवीन, मग बघू त्या दोघांपैकी एखादी घालेल, नाहीतर मग तीच घालेल, त्याच्यावर कॉन्ट्रास्ट एखादा ब्लाऊज वगैरे वेअर करेल. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. तुम्ही असं कधी कोइन्सिडन्सली पावसात फिरायला गेलात का हे सुद्धा शेअर करा. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा टाईपचे माझे व्हिडिओ बघायला आवडतील. सो चला मग भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोवर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय द वे ना, उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. उद्याचा व्हिडिओ हा माझा वटपौर्णिमेच्या रिलेटेड व्हिडिओ असणार आहे, किंवा वटपौर्णिमा मी कशी सेलिब्रेट करते हे. आणि जर मला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगा सुद्धा काही गोष्टी चुकत असतील तर, किंवा ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा कॉमेंट करून सांगा की गौरी तुझं हे राहिले ते राहिले, तर मी ते नेक्स्ट वटपौर्णिमेला नक्कीच ॲडिशनल करेल. सो चला मग भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोवर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.